सहकारातून समृद्धीकडे जाणारा रस्ता कसा आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आत्ता मी पोहोचलोय ॲडव्होकेट सुवर्णा पावशे यांच्याकडे. समाजकारण की राजकारण? समाजकारण. बाकीच्या बँका आणि जिल्हा बँका ह्यांना जर कम्पेअर केलं तर एक बघा की मॉडर्नायझेशनच्या बाबतीत थोड्याशा मागे आहे. तसं काला आहे तसं आहे ना. आणि वकील हा असा प्राणी आहे, मी प्राणी म्हणते, की त्याला समाजासोबत चालताना समाजातल्या प्रत्येक घटकाच्या अडचणी समजून घ्याव्या लागतात. तुम्हाला घाण साफ करायची राजकारणातली, राजकारणाबाबतचा यूथचा जो व्ह्यू आहे तो चेंज करायचा तर तुम्हाला तिथे जाणं आहे. बरोबर. काठावर उभं राहून शेतात पिकवू नाही शकत, तुम्हाला शेतात उतरावंच लागणार आहे. रंगमंच हा असा आहे की तिथे तुम्हाला एक चूक जरी झाली किंवा समोर तुमची होऊ दे नाही तर समोरच्याची होऊ दे, ती तुम्हाला कोपक फोन घ्यायची आहे आणि तेच आपल्याला आयुष्यात पण करावं लागतं. उमेदवार निवडताना त्या उमेदवाराचं क्वालिफिकेशन बघा, तो बँकेला काय देऊ शकतो किंवा तुम्हाला काय देऊ शकतो. मतदारांना, शेवटी ते मतदारांची बँक आहे. जिथे लॉ आला तिथे वकील आला आणि वकील आला तिथे बाकीच्या गोष्टी आल्या. म्हणून बँकेत जाणं गरजेचं आहे. नमस्कार, मी राजेंद्र ओंजे. टॉक विथ राजेंद्रमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. निवडणुका आल्या की टॉक विथ राजेंद्र शो तुम्ही प्रत्येकांनाच आवडतो, पाहता आणि त्याचे चांगले प्रतिसाद आमच्यापर्यंत पोहोचतात. म्हणून पुन्हा एकदा महापालिकेच्या निवडणुका झाल्या, इतर राजकीय क्षेत्रातल्या लोकांच्या मुलाखती आपण पाहिल्या, पण आता जिल्हा बँकेची निवडणूक सुरू झाली आहे. ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. तर या निवडणुकीच्या निमित्तानं आपण या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या काही उमेदवारांशी बोलणार आहोत, त्यांच्याकडून सहकाराबद्दल जाणून घेणार आहोत आणि सहकारातून समृद्धीकडे जाणारा रस्ता कसा आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आत्ता मी पोहोचलोय ॲडव्होकेट सुवर्णा पावशे यांच्याकडे. मॅडम, स्वागत तुमचं टॉक विथ राजेंद्रमध्ये. कारण मॅडम यावेळेला निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि दुसरं वैशिष्ट्य मॅडमचं म्हणजे स्वतः वकील आहेत. हो. तर मला त्यांच्याकडनं हे जाणून घ्यायचं आहे की वकिली क्षेत्रात तुम्ही आलात आणि आता बँकेच्या निवडणुकीकडे जात आहे, ते मला जाणून घ्यायचंच आहे. वकिली सुरुवात कधीपासून केली आणि या क्षेत्रात काय यावं असं वाटलं तुम्हाला? काय झालं, 2003ला लग्न झाल्यानंतर, माझं ग्रॅज्युएशन 2003ला झालं. लग्न झाल्यानंतर मी सर्टिफिकेट घेतलं ग्रॅज्युएशनचं. पण माझी आई वडील अशिक्षित आहेत, पण आईला शिक्षणाचं महत्त्व भरपूर आहे. तिने आम्हाला 5 भावंडांना सुशिक्षित केलेलं आणि चांगलं वेल क्वालिफाईड केलं. लग्न झाल्यानंतर शक्यतो आमच्या समाजात कोणी शिकत नाही. अच्छा. कोणीच नाही. माझी सर विशेष बाब म्हणजे 2 मुलं झाल्यानंतर मी लॉला ॲडमिशन घेतलेलं आहे. म्हणजे तुम्ही संसार सांभाळत शिक्षण पूर्ण केलं. आणि मग त्यानंतर लॉला ॲडमिशन घेतल्यानंतर वकिली सुरू केली 2010ला वकिली सुरू करत असताना माझे जे सिनियर आहेत आदरणीय नानासाहेब महादेव मोटे, ज्यांच्या वकिलीला आज 48 वर्ष झालेली आहेत, त्यांच्याकडे ज्युनियरशिप सुरू केली. हळूहळू त्यांच्या हाताखाली घडत गेलो. नंतर 2015-16ला बँकेशी संबंध आला, कारण त्यावेळेस तत्कालीन 2016चे डायरेक्टर जे होते बाबाजी पाटील साहेब, त्यांनी एका मॅटर संदर्भात माझं कन्सल्टेशन घेतलं. त्या मॅटर संदर्भात ज्यावेळेस बँकेत जाण्याचा योग आला, तो दॅट वॉज माय फर्स्ट एंट्री इन द बँक. ओके. मग त्या बँकेत गेल्यानंतर मग जेव्हा त्यांचं ते बघत गेलो, 2016 पासून जेव्हा बँकेचे मॅटर्स हाताळत गेलो, तेव्हा कळत गेलं की अरे, आपण हे जे क्षेत्र आहे वकिलीमध्ये, वकिली नो डाऊट वकिली खूप चांगलं चाललंय, पण हे जे क्षेत्र आहे कुठेतरी इथं आपल्याला सामाजिककरणासाठी इथे वाव आहे. आणि मग ठरवलं, म्हटलं ठीक आहे, चला वकिली करतोय आपण, कुठेतरी लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतोय आपल्या परीने. कारण न्याय देणारी मी काही एवढी मोठी नाहीये, पण आपल्या परीने त्या न्यायपालिकेतला छोटासा प्यादा म्हणून आपण जे काम करतोय तेच लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि ह्या सहकार क्षेत्रामध्ये येण्याचं तुम्ही जे म्हणालात की आता सहकार, त्याच्याकडे मी येतोच सहकाराकडे. पण एक तुम्ही मगाशी आता बोलता बोलता उल्लेख केला की समाजकारणाचा जास्त तुम्हाला इंटरेस्ट आहे. मला एक म्हणून विचारायचं आहे की आता ह्या रिंगणात उतरले की शेवटी राजकारण येतं. हो, 100%. कुठल्याही निवडणुकीच्या रिंगणात आलात की राजकारण येतं. त्यामुळे समाजकारण की राजकारण याच्यातलं जवळचं तुम्हाला जास्त काय वाटतंय? समाजकारण. अच्छा. कारण काय, हे आमचा पिंडच समाजकारणाचा आहे. माझे आजोबा समाजकारणात होते, ते नो डाऊट राजकारणांशी बऱ्यापैकी संबंधित होते. पण राजकारण आणि समाजकारण ह्या दोघांची सांगड घातल्याशिवाय तुम्ही समाजात जाऊ शकत नाही. अगदी खरं आहे. निव्वळ राजकारण करून तुम्ही पुढे जाऊ शकत नाही किंवा निव्वळ समाजकारण करून तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. पण ज्यावेळेस दोघांची सांगड घालतो ना, तेव्हा आपण पुढे जातो. आदरणीय पवार साहेब झाले, माझे आदर्श आहेत. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब झाले, किंवा आमचे जे आत्ताचे सध्याचे प्रेरणास्थान आहेत आदरणीय बाबाजी पाटील साहेब झाले, जे ज्येष्ठ नगरसेवक ठाणे महानगरपालिकेत आहेत. जवळून बघितलंय मी त्यांना. अक्षरशः 2016 पासून जेव्हा मी त्यांना अटॅच झालो, असं एकही व्यक्ती नाही की जी त्यांच्याकडे एखादी समस्या घेऊन आली आणि ती रिकाम्या हाताने गेली.
सगळे सगळ्याच प्रकारची, मग आर्थिक असो, आरोग्यदायी असो, किंवा एखाद्या त्यांची कौटुंबिक समस्या असो, कधी डाऊन टू अर्थ जगणारा माणूस, आणि त्या माणसाला बघून आम्ही प्रेरणित झालो खरं सांगायचं तर. नाही तर माझा पिंड राजकारणाचा नाहीये, घरात पण वारसा असा कुठला नाही. कोणच नाही. आजपर्यंत मी ह्या इलेक्शनमध्ये आलेली पहिली लेडीज आहे, माझ्या गावातनं ग्रॅज्युएशन केलेली पहिली लेडी. माझे चुलत बंधू आहेत कैलासवासी प्रकाश बाळाराम पाटील, जे आमच्या शिरडोन गावातनं ग्रॅज्युएट झालेले पहिली व्यक्ती. हो, त्यावेळेस ते UPSC करायचे, त्यावेळेस मी लहान होते, 3री-4थीला असेल, पण ते दादा काहीतरी करतोय आणि दादा खूप चांगलं काहीतरी करतोय. त्यांच्यापासून मग आम्हाला ती शिक्षणाची गोडी लागत गेली. त्याचं एक वाक्य मला नेहमी लक्षात आहे, पिंकी, मला घरी पिंकी म्हणतात, पिंकी एक लक्षात ठेव, शिक्षण आहे तर तू पुढे जाशील, नाही तर तू जाणार नाहीस. वा, ते बाळकडे तिथून मिळालं. तिथून मिळालं. आणि मग ते आमच्या आई वडिलांनी पण, माझी आई अशिक्षित जरी असली तरी ते आम्हाला पुढे नेलं तिने. पण याच्यात आता तुम्ही म्हणजे भावाचं उदाहरण तर दिलंच, पण आता राजकारणाच्या क्षेत्रात तुम्ही येताच आहात, पुढे अजून कुठेपर्यंत जायचं आहे त्याचा प्रवास आपण जाणून घेऊच. डेस्टिनी विल डिसाइड दॅट. ते तर आहेच आहे. पण त्याच्यात राजकारणात येताना तुम्ही समोर कुणाला आदर्श ठेवला, किंवा मला राजकारणात येताना ही व्यक्ती वाटते, त्याच्याकडे बघून मला यावंसं वाटतं आणि म्हणून मला ह्या निवडणुकीच्या रिंगणात उतरावं वाटलं? सर काय माहिती आहे का, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं जेव्हा मी बघितलं काम, आता मी नो डाऊट मी मागच्या 6-7-8 महिन्यापासून शिवसेनेमध्ये सक्रिय आहे. त्याच्या आधी मी नव्हते. माझं वकिली भरं आणि मी बरं, कारण वकील कसा असा एक प्राणी आहे की ज्याला म्हणजे हर थाली का बेंगन असं बनवून राहावं लागतं. सर माझ्याकडे येणारे शिवसेनेचे पण कार्यकर्ते असतील, BJPचे पण असतील, राष्ट्रवादीचे पण असतील आणि काँग्रेसचे पण असतील. ओके. पण शिंदे साहेबांचं ज्यावेळेस मी जवळून हे कार्य बघितलं आणि जेव्हा त्यांची बायोग्राफी बघितली, की ज्या दुःखद प्रसंगातून ते पुढे आले आणि तिथून पण त्यांनी खूप म्हणजे फिनिक्स पक्षासारखी झेप घेतलेली आहे, त्यानंतर मी ठरवलं की नाही, आदरणीय शिंदे साहेबांचा तो त्याग आहेत का समोर ठेवून चालायचे मला, तो त्याग आहे. त्यानंतर आपल्याला एक शैक्षणिक क्षेत्रातलं बघाल तर APJ अब्दुल कलाम साहेब आहेत, त्यांचं मी बायोग्राफी वाचलेली आहे. म्हणजे आपण सर्वसामान्यातनं तितक्या मोठ्या पदापर्यंत जाऊ शकतो, आणि हे फक्त आपल्या लोकशाहीमध्ये घडतंय. बरोबर. अँड दॅट इज द रिझन आय हॅव चूज दिस. खूप चांगला आदर्श समोर ठेवून तुम्ही त्या गोष्टीकडे जाताय. पण आतापर्यंत तुम्ही वकिली क्षेत्रात जास्त काम केलं आहे, वेगवेगळे मॅटर्स हाताळले असतील, पण बँकिंगमध्येच यावंसं का वाटलं तुम्हाला? नॉट लाईक बँकिंगच नाही म्हणता येणार, ते सहकार क्षेत्र आहे. ही जी जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, आणि ही जी जिल्हा बँक आहे ना, तिचं एक विशिष्ट असं आहे की ही बँक समाजातील विविध घटकांना घेऊन चालली. बरोबर. मग तिथे शेतकरी आले, मजूर कामगार आले, पतसंस्था आल्या, हाऊसिंग सोसायट्या आल्या, मच्छीमार संघटना आल्या, साध्या साध्या सेवा सोसायट्या आल्या. म्हणजे सर्वसामान्यांची बँक आहे. आणि ज्यावेळेस आपण समाजकारणात जर सक्रिय व्हायचं आहे, तर बँकेचा आर्थिक नाडी जर आपल्याला समजून घेतली, तर म्हणतात ना, आता गृहिणी म्हणून मला माहिती आहे की माझं बजेट काय बसवायचं आहे, तसंच जर एखादं बजेट बसवायचं तर त्या तालुक्याचा, त्या जिल्ह्याचा विकास त्या बँके थ्रूच होऊ शकतो. विविध ज्या योजना येतात शासकीय योजना, त्याचं आपण आतापर्यंत बघितलं इम्प्लिमेंटेशन फक्त बँकां थ्रूच होत आहे. आता स्पेशली बँकिंगचं तुम्ही म्हणाल तर जिल्हा बँकेत यावंसं का वाटलं, हा तुमचा पहिला प्रश्न असणार पुढचा, मला माहिती आहे. म्हणून मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते. वकिली क्षेत्रात तुम्ही चांगलंच काम केलेलं आहे, याच्यावरनं मला जाणवतं की तुम्ही प्रश्नातून उपप्रश्न बरोबर उपस्थित करताय. त्यामुळे समोरच्या जजला पण चांगल्या अनेक वेळेला अडचणीत आणून ठेवलेलं असतं. कसं असतं, माझ्या सिनियरने मला एक शिकवलंय की समोरच्याचा प्रश्न येण्याआधी तुझं उत्तर रेडी पाहिजे, म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टी साध्य होतात. बरोबर, अगदी खरं. जिल्हा बँकेचं एक वैशिष्ट्य आहे, आतापर्यंत त्या बँकेबद्दल अशी एक समज आहे की ही फक्त राजकारण्यांची बँक आहे. नो डाऊट आतापर्यंत चित्रच तसं होतं. पण आदरणीय अमितजी शहा साहेबांनी ज्यावेळेस हा सहकार मंत्री झाल्यानंतर, केंद्रीय सहकार मंत्री झाल्यानंतर त्यांनी जो GR आणला, ऑगस्टमध्ये ते GR आलेला आहे, आणि त्यानुसार 10 वर्ष ज्यांना झालेली आहेत, ज्यांना 10 वर्षांचं संचालक पद त्यांनी उपभोगलेलं आहे, त्या सगळ्यांना बाद केलं. आम्ही ॲक्च्युली विचार करतो की अरे म्हणजे बँकिंग क्षेत्रामध्ये जिथे अनुभव महत्त्वाचा असतो तिथे हा GR आणण्यामागचं कारण काय, त्याच्यावर आम्ही सर्च केलं. त्यानंतर आम्हाला कळलं की म्हणजे हे माझ्या आकलनाचं आहे की कुठेतरी ही जी मक्तेदारी आहे किंवा ही राजकारण्यांची बँक म्हणून जे चालतंय ना, ते मोडीत काढलं, म्हणजे नव्या चेहऱ्यांना. म्हणून तर आमच्यासारखे सर्वसामान्य लोक पण आज फॉर्म भरतायत. खरंय. नाही तर एवढ्या वर्ष बँकेची निवडणूक कधी येते कधी जाते कोणाला काही कळत नाही. बरोबर. आता जो संदर्भ तुम्ही दिला की राजकारण बँकेमध्ये जास्त काळ टिकतं, म्हणजे आतापर्यंत असंच झालं की प्रस्थापितांच्या साठी निर्माण केलेलं सहकार क्षेत्र,
जे राजकारणात प्रस्थापित आहेत त्यांनीच कारखाने करायचे, 95 त्यांनीच बँकेवर राज्य करायचं. 100% सर, 95% जिल्हा बँका राजकारण्यांकडे आहेत. मी कोणाच्या विरोधात बोलणार नाही, पण नाही, हे बरोबर. वास्तव आहे. वी कांट डिनाय दॅट. हां. पण आत्ता कुठेतरी होप्स निर्माण झाल्यात. आणि कसं आहे माहिती आहे, कसं बँकिंग जे असं क्षेत्र आहे की जे तुम्हाला आता तुम्ही सर्वसामान्य बाकीच्या बँका आणि जिल्हा बँका ह्यांना जर कम्पेअर केलं तर एक बघा की मॉडर्नायझेशनच्या बाबतीत थोड्याशा मागे आहेत अजूनही आहे. अजून. ते टेक्नॉलॉजी तुम्हाला अडॉप्ट करायला पाहिजे आणि कुठेतरी त्या टेक्नॉलॉजीच्या सोबत कसं असतं, काला आहे तस्मै नमः. तस्मै तसं नमः. करायलाच लागतं. तसं जर तुम्ही नाही केलं तर तो मनोरा ढळण्यास वेळ लागणार नाही. अगदी आणि खरं. त्यामुळेच कुठेतरी हे आपल्याला बघा, बँकेमधला जो पैसा आहे तो जनतेचा आहे. माझे शेतकरी बांधव झाले, मजूर कामगार झाले, यांचा सर्वसामान्यांचा पैसा आणि त्याचं संरक्षण करणं किंवा त्याचं कशा पद्धतीने वृद्धी होईल ते बघणं आपलं काम आहे. अगदी खरं आहे. मगातपासून वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्याशी चर्चा केल्या, पण त्याच्यातल्या चर्चेमध्ये 2-3 संदर्भ सतत राजकारणाविषयी आले, म्हणून मी परत विचारतो. कारण या सहकारामधूनच अनेक राजकीय नेते घडलेले आहेत. बरोबर. मग ते पश्चिम महाराष्ट्रातले असतील किंबहुना कोकण पट्ट्यातले काही प्रमाणात असतील, म्हणजे सगळेच नाही. पण मेजर राजकारणी हे पश्चिम महाराष्ट्रातनं जे दिसले, जे मंत्रालयापासून ते विधानभवनापर्यंत गेले, तर ते सगळेच राजकारणी या सहकारामधून आले. तर तुम्ही ह्याच्यामधनं काही उद्दिष्ट ठेवताय का की मला पुढे काहीतरी राजकारणात करायचंय? सध्या तरी काहीच नाही सर, सध्या फक्त समाजकारण. अच्छा. कसं आहे, राजकारणाशी जोडल्यानंतर लोक राजकारणाकडे बघण्याचा जो आत्ताचा दृष्टिकोन आहे ना, म्हणजे आमच्या यूथचा जो अप्रोच आहे ना, तो कुठेतरी बदलायला हवा आहे. त्याला कारण पण तसंच आहे की काही परिस्थिती अशा झाल्या की लोकांना राजकारण म्हणजे अगदी गलिच्छ वाटायला लागलं. पण ते तसं नाही आहे. राजकारणातनंच तुम्ही समाजकारण करू शकता काही गोष्टींचं, हे लोकांना कळलं पाहिजे. आणि राजकारणात जे आहे ते श्वास आहे आपला. आपण इव्हन घरात पण आहे, म्हणजे किचन पॉलिटिक्सपासून सुरुवात होते महिलांची. तर मी वेगळं सांगत नाही आहे, इथपासून आपलं राजकारण आहे आपल्यामध्ये. पण जर तुम्ही समाजकारणाचं उद्दिष्ट ठेवलं तर तुम्ही राजकारणामध्ये आपसूक ढकलले जाता आणि राजकारणामध्ये आपसूक ढकलले गेल्यानंतर तिथून तुम्हाला आपसूक उचललं जातं. हे ज्या गोष्टी घडणाऱ्या आहेत ना, ते आपोआप घडल्या जात आहेत. विथ फ्लो जातो आपण. त्याला वेगळं काय करावं लागत नाही, असं माझं पर्सनल मत आहे. बरं. कारण कसं, आपण ज्या महिला आत्ता बघतोय राजकारणामध्ये बऱ्याचशा, म्हणजे ज्या अंजली दमानिया झाल्या किंवा मग सुप्रियाताई सुळे झाल्या किंवा आपल्या ज्या आत्ता सध्या लीड करतायत आणि चांगल्या प्रकारे राजकारण करतात. असं नाही की फक्त राजकारणासाठी राजकारण नाही करत आहेत, त्यांचं समाजकारण पण आहे. सुप्रियाताईंचे मी काही हे असे बघितलेले आहेत, प्रसंग मी अनुभवले आहेत की ते गाडी थांबवून पण रस्त्यावरनं चालणाऱ्या माणसांशी बोलत राहतात. त्यांना एखाद्या रस्त्यावर दिसणारं फळ आवडलं किंवा रस्त्यावर ठेवलेला एखादा ठेला आवडला, तिथे खायची इच्छा झाली, बिंदास गाडी थांबवतात, खाऊन मग निघणार. म्हणजे ही जी मातीशी जोडलेली नाळ आहे ना, ते बघितल्यानंतर कुठेतरी असं वाटतं की नाही, आपण तिकडे जायला हवं. बरोबर. पण काहीतरी करायला लागतं, त्याच्यामुळे पुढे राजकारणात माणसं होतात किंवा समाजकारणात काहीतरी करायला लागतं असं तुम्ही म्हणालात. तर आत्ता अशी कोणती कामं आत्ता या टप्प्यापर्यंत तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये केली आहेत, समाजकारणासाठी म्हणून केली आहेत, ज्याच्यामुळे आपसूकपणे तुम्ही या क्षेत्राकडे ओढले गेलात? असं मला सरळ वाटतं की त्याचं काहीतरी मूळ असणार आहे कुठेतरी. ऑब्वियस आहे. काय आहे, 2016ला जेव्हा आदरणीय बाबाजी पाटलां साहेबांसोबत आम्ही जोडले गेलो, त्यांचं एक फाउंडेशन आहे, बीके फाउंडेशन. त्यांच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांनी ते स्थापन केलेलं आहे. तर त्या फाउंडेशनच्या माध्यमातून सगळं समाजकारण केलं जातं. तिथे जोडल्यानंतर महिलांसाठी ज्या योजना राबवल्या जात आहेत किंवा ज्या पद्धतीने कौशल्य शिक्षण दिलं जातं किंवा ज्या निराधार गरीब मुली आहेत त्यांच्या शिक्षण, लग्न, सगळ्यासाठी ज्या पद्धतीने काम केलं जातं ते बघितल्यानंतर आपसुकच त्याच्यात आलो. त्याच्या आधी माझा समाजकारणाशी तसा संबंध आला तो बीटी गायकवाड हायस्कूल आहे आमचं. म्हणजे आमचे काकीचे वडील आहेत, मधल्या काकीचे बालकृ तुकाराम गायकवाड, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ माझ्या त्या मामांनी ती शाळा सुरू करण्याचं ठरवलं. कारण त्यांना शैक्षणिक क्षेत्राचा खूप आवड आहे स्वतःला त्यांना. आणि त्यामुळे मग त्यांनी वकील असल्यामुळे तज्ज्ञ म्हणून माझी तिथे नेमणूक केली. माझ्या सल्ल्यानुसार
मग त्यांनी आपलं पुढे चाललं. मग तिथून सुरुवात झाली. मग इकडे आलो. इकडे आल्यानंतर अजून जवळनं समाजकारण बघितलं आणि अशा पद्धतीने ते आज तागायत आम्ही त्या 2-3 फाउंडेशनच्या माध्यमातून बऱ्याचशा NGOज आहेत त्यांच्याशी जोडलो गेलो आम्ही. त्यामुळे त्याच्या माध्यमातून आता समाजकारणात हळूहळू येतोय. कुठेतरी लोकांना दिसतंय की बाबा ह्या पावशे मॅडम म्हणून कोणतरी आहेत, कोणतरी बाई धडपडतीये. पण आणि वकिलीचा मला वकिली क्षेत्रात असल्यामुळे बऱ्याचदा त्याचा मला फायदा झालेला आहे. कारण बघितलेलं आहे कितीतरी बायका आहेत ज्यांना खरोखर गरज आहे कायद्याच्या मदतीची, किंवा कितीतरी माणसं आहेत की ज्यांना खरोखर गरज आहे की तिथपर्यंत त्यांना न्यायाच्या दारापर्यंत नेण्याची. त्याच्यामुळे मग आता समाजकारणात आलो. मला याला जोडून तुम्हाला विचारायचं आहे की वकिली क्षेत्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टी केल्या, हे एक्सपिरियन्स तुम्ही घेताय किंवा लोकांमधले ते इमोशन्स जाणून घेताय, तर वकिली क्षेत्राचा तुम्ही आता बँकिंगमध्ये जाताय, तर तिथे तुम्हाला किती फायदा होईल? सर, वकील हा असा प्राणी आहे, जळी स्थळी काष्टी पाटतानी पाषाणी आणि सर्वज्ञ असं त्याला राहावं लागतं. त्याला प्रत्येक क्षेत्राचं नॉलेज असणं गरजेचं आहे. तुम्ही ज्यावेळेस क्रॉस घ्यायला एखाद्या उलट तपासणी जेव्हा आपण घेतो तेव्हा एखाद्या माणसाला आपण उलट तपासायला उभं राहतो, तेव्हा समोरच्याची उलट तपासणी घेण्यापूर्वी तो ज्या क्षेत्रातला तज्ज्ञ आहे त्या क्षेत्राची तुम्हाला इत्थंभूत माहिती पाहिजे, त्यातले खाच खळगे माहिती पाहिजे. बरोबर आहे. आता मी बँकेकडे येते. बँकेमध्ये मी ज्यावेळेस 2016ला जसं मी सांगितलं मग अशी एंट्री केली, ज्या काही त्यांच्या खाच खळगे बघितले ना की अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण राजकारण घुसलं आणि त्याच्यामुळे त्याची क्वालिटी प्रॉडक्ट मिळत नाहीये. जे काही छोट्या छोट्या ह्याच्यातनं आपण करू शकतो, जे अजून सुधारणा करू शकतो, जे अजून आपण कस्टमर्सना अजून ग्राहकांना अजून चांगल्या सुविधा देऊ शकतो, त्या कुठेतरी होत नाहीये. मॉडर्न इरा घेतलाय त्यांनी, मॉडर्नायझेशन बाबत चालण्याचा प्रयत्न करतायत, पण दॅट इज नॉट दॅट मच इनफ. म्हणजे जे पाहिजे, ज्या लेवलला ते व्हायला पाहिजे ते होत नाही. बरोबर. आणि जर सहकारी बँकांना कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहायचं असेल तर तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये सगळ्यांबरोबर चालावं लागतं, रादर त्यांच्या पुढे जाऊन चालावं लागणार आहे. आणि त्याच्यासाठी मी वकिलीमधनं आल्यानंतर बऱ्याचशे लिटिगेशन्स यांचे मॅटर बघितल्यानंतर हे लक्षात आलं की काही काही छोटे छोटे निर्णय चुकलेत. अगदी छोटे छोटे निर्णय म्हणजे ज्याच्यात आपण म्हणतो मायनर पॉईंट्स आहेत जे चुकले आणि त्याच्यामुळे त्यांना ते मनस्ताप सहन करावा लागतोय. तर कुठेतरी ते चुकू नये आणि ते न चुकता त्यातनं पण व्यवस्थित पद्धतीने प्रशासन चालेल असं बघण्यासाठी मला इकडे यायचं आहे. ओके. आणि एक वकील म्हणून समाजाची बांधिलकी लागतो आपण. आणि वकील हा असा प्राणी आहे, मी प्राणी म्हणते, की त्याला समाजासोबत चालताना समाजातल्या प्रत्येक घटकाच्या अडचणी समजून घ्याव्या लागतात. तसंच बँकेमध्ये आल्यानंतर मी बऱ्याचशा कर्मचाऱ्यांशी संबंध आला, बऱ्याचशा ग्राहकांशी संबंध आला, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि मग लक्षात आलं अरे कुठेतरी आपल्या ज्ञानाचा इथे आपण खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करून देऊ शकतो. बरोबर. कारण कायदा असा आहे की कायद्यावर सगळंच टिकलेलं आहे. म्हणजे अगदी छोट्याच्या छोट्या व्यक्तीपासून ते अगदी राष्ट्रपतींपर्यंत सगळ्यांना कायदा फॉलो करावा लागतो. वी आर फॉलोइंग रूल ऑफ लॉ. अवर कॉन्स्टिट्यूशन इज ग्रँटिंग सुप्रिमसी ऑफ लॉ. हॅव ग्रँटेड सुप्रिमसी ऑफ लॉ. वी कॅन डिनाय दॅट. त्यामुळे जिथे लॉ आला तिथे वकील आला आणि वकील आला तिथे बाकीच्या गोष्टी आल्या. म्हणून बँकेत जाणं गरजेचं आहे. वकिलाने तरी जाणं गरजेचं आहे असं माझं मत आहे. बरोबर. पण आता तुम्ही मॉडर्नायझेशन बँकेचा विचार केला, पण बँकेच्या क्षेत्रात आल्यानंतर तुम्ही संचालक झालात, तर सहकार क्षेत्राला कसं जोडून घेणार सगळ्यात महत्त्वाचं, आणि त्या सहकारातनं समृद्धी होते असं म्हणतात. तर मग बऱ्याच जिल्हा बँकांना महिला बचत गटांचे संघ जोडलेले आहेत, त्यांचे ग्रुप्स जोडलेले आहेत, अनेक सोसायट्या जोडलेल्या आहेत. कारण ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती बँक ही शहरीकरणामध्ये वाढलेली बँक. तर अशा क्षेत्रात तुम्हाला तिथे काय उद्दिष्ट दिसत आहेत की मला हे काम करावं लागेल? सर कसं आहे माहिती आहे का, ह्या याच्यामध्ये जोडल्यानंतर आता आम्ही QR जे आता मस्ट आहे, मी आता एक सगळ्यात छोटं उदाहरण देते. QR जे मस्ट आहे ते आम्ही घेतलेलं आहे, ती फॅसिलिटी अवेलेबल केली आहे, पण ती ग्राहकापर्यंत जी पोचवायची आहे ते होत नाही. 90% ग्राहक अजूनही त्या सेवेपासून वंचित आहेत. माझी आता जे आपण बसलो त्या सोसायटीलाही QR साठी अप्लाय केलंय, पण त्यांच्या ज्या अटी आहेत त्या बघितल्यानंतर ते नाही मिळालंय अजून आम्हाला. छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला कपअप कराव्याच लागणार आहेत. सर, सहकार हे सगळ्यांना घेऊन चालण्यासाठी आहे. जर आपण ग्राहकांच्या अडचणी दूर करून सोबत चाललो नाही तर नाही चालणार आहे सहकार. केवळ राजकारण करून सहकार होत नाही, हे माझं मत आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की सहकार क्षेत्रामधले हे जे सगळे घटक मी मगाशी तुम्हाला सांगितले
त्या घटकांच्या ज्या समस्या आहेत अगदी छोटे छोटे आहेत. तर कालचंच एक उदाहरण सांगते. एक पतसंस्थाचे अधिकारी भेटले आम्हाला. त्यांनी आम्हाला सांगितलं, सर मॅडम आम्हाला बँक जे लोन आम्ही बँकेकडे जे लोन मागतो ते 90% वेळा आम्हाला बँक लोन देत नाही. आम्ही म्हणत नाही की सगळ्या पतपेढ्या अगदी सुस्थितीत आहेत, पण ज्या सुस्थितीत आहेत, ज्यांचा A ग्रेड आहे, त्या पतपेढ्यांना तुम्ही लोन उपलब्ध करून द्या, फॅसिलिटी उपलब्ध करून द्या. आम्ही ते पुढे सर्क्युलेशनमध्ये टाकणार आणि मग आपला व्यवसाय वाढणार आहे. बरोबर आहे. बरं, आता त्याच्यामध्ये पण त्याने अजून एक सांगितलं की बाबा तुम्ही ज्यावेळेस रेट ऑफ इंटरेस्ट ठरवता तर त्यावेळेस जो व्यक्ती तुमच्याकडनं व्याजाने घेणार आहे, एखादा पतसंस्था ज्यावेळेस घेणार आहे, तर त्या पतसंस्थेला पण काहीतरी म्हणजे समोरचा जर व्यवसाय करणार आहे तर त्याला 1% तरी काहीतरी मिळाल तर तो व्यवसाय करणार आहे. म्हणजे ह्या ज्या छोट्या छोट्या समस्या आहेत त्या तिथे जाऊन मांडणं गरजेचं आणि त्या पद्धतीने हाताळणं गरजेचं आहे. आणि ते तुम्ही कधी करू शकता जेव्हा तुम्हाला त्या क्षेत्रातलं ज्ञान असेल. आता माझं स्वतःचं ग्रॅज्युएशन बँकिंगमधनं झालेलं आहे. अच्छा. आय नो दॅट एव्हरीथिंग. CDR रेशो काय असतो मला माहिती आहे. आय हॅव हँडल्ड दॅट. ही खूप चांगली गोष्ट आहे. हा, आणि म्हणून तर आपण ह्याच्यामध्ये चाललोय ना सर. कुठेतरी आपल्याकडे जे आहे ते समोरच्याला द्यायचंय मला. बिलकुल. तर ही खूप चांगली गोष्ट आहे की स्वतः वकिली क्षेत्रात त्या काम करत असताना बँकिंग मधलं समृद्धीकडे जाण्याचा मार्ग आहे. त्याच्यामुळं त्या तळागाळातल्या घटकाला बँकेमध्ये आणून न्याय देण्याचा प्रयत्न सुवर्णाताई करतील यात काही शंका नाही. पण त्या समृद्धीकडनं जात असताना मला काही रॅपिड फायर प्रश्न त्यांना विचारून घेऊन थोड्याशा वेगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं जाणून घ्यायचा प्रयत्न. आता तुम्ही उलट तपासणी कोर्टात करताय तर मला थोडासा प्रयत्न मी करतो. म्हणजे त्याच्यातनं मला प्रेरणा मिळेल की मला थोडासा LLM किंवा LLB करून काहीतरी करता येईल का. तो प्रयत्न पत्रकारितेनंतरचा. मगाशी मी तुम्हाला घरी आल्यानंतर भेटल्यानंतर काही गोष्टी बघितल्या की देवाची पूजा केली, तुम्ही मिस्टरांचा नमस्कार केला, घरातल्या ताईंना मुलगी उठली की नाही बघितलं. तर तशा तुम्ही कुटुंबवत्सल आहात. मग कुटुंबवत्सल हे असणाऱ्या व्यक्तींनी राजकारण आणि समाजकारणाची सांगड घालताना निवडायचं काय, राजकारण की समाजकारण? समाजकारण. अच्छा. मी एक आई आहे, मी एक पत्नी आहे. मला समाजात जाताना मला माझ्या घराला सोबत घेऊनच जावं लागणार आहे. आधी कुटुंब आहे. आधी कुटुंब आहे. पण समाजकारण करताना पण सर आपण आपला माणूस आपल्यासोबत नसेल तर मग ते समाजकारण शून्य आहे. खरं आहे. कुटुंब सोबत पाहिजे म्हणजे पुढे सगळ्या गोष्टी होतील. कुटुंबातनंच तर आपली ही इवा आणि ॲडम बरोबर जे आले ते जे पुढे घडलं ते कुटुंब व्यवस्थेतनंच पुढे गेलोय आपण. अगदी खरं आहे. पदार्थ कोणता तुम्हाला आवडतो, घरी केलेला की हॉटेलमध्ये जाऊन खाल्लेला? घरी केलेला. तुमचा आवडीचा कोणता? पुरणपोळी. वा. म्हणजे प्रचंड आवडते पुरणपोळी. सगळ्यांच्याच आवडीची गोष्ट आहे. पण त्याच्यामध्ये तुम्ही पुरणपोळी खाताय, पण इतर गोष्टी माशामध्ये काय आवडतं की माशात काय आवडतं? जिताडा प्रचंड आवडतो. जिताडाचं प्रेम कोणी सोडू शकत नाही. अगदी म्हटलं की जिताडा आला. अगदी खरं आहे. मग आता राजकारण तुम्हाला आवडलेलं याच्या पुढे आल्यानंतर की बँकिंग क्षेत्रामध्ये सहकारच करायला हवं? आवडेल ना सर, कोणाला नाही आवडणार राजकारणात येणं. हे बघा, चिखलात कमल काढायचं तर चिखलात उतरावं लागणार आहे. तुम्हाला घाण साफ करायची राजकारणातली, राजकारणाबाबतचा युथचा जो व्ह्यू आहे तो चेंज करायचा तर तुम्हाला तिथे जाणं आहे. बरोबर आहे. आणि तिथे गेल्यानंतर स्वतः उतरल्याशिवाय, त्या घाणीमध्ये उतरल्याशिवाय ती साफ करता येणार नाही. काठावर उभं राहून शेतात पिकवू नाही शकत, तुम्हाला शेतात उतरावंच लागणार आहे. बरोबर. ते तो चिखल तुडवावाच लागणार आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. नगरसेवक व्हायला आवडेल? निश्चितच. संधी दिली पक्षाने तर का नाही आवडणार सर. म्हणजे बघा, उद्दिष्ट साध्य आहे. सहकारामधून समृद्धीकडे जायचा मार्ग राजकारण आहे, त्यांनी आता स्वीकारलाय आणि त्याला मॉडिफाय करायला वकिली पाहिजे हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. सर कसं आहे, आपल्याला जर ते साध्य करायचं तर त्याचं जे परंपरागत माध्यम आहे ते आपण नाकारू शकत नाही. बरं. नगरसेवक होणं म्हणजे एका नगरसेवक झाल्यानंतर ते आत्ताची जी फॅड आहे, लोक म्हणतात की एक नगरसेवक झाला की लगेच 2 महिन्यात गाडी येते, 4 महिन्यात बंगला होतो, तसं ते बदलायचं आहे मला. म्हणून म्हटलं सहकार महत्वाचा आहे त्याच्यामधला आणि तळागाळातल्या घटकाची समृद्धी महत्वाची. आम्ही अभिमानाने आज पण सांगतो की बाबाजी पाटील कोणाच्या 1 रुपयाला कधी बांधील नाहीये. बरोबर. आणि हे ओपनली मी प्रचार सभेत त्यांच्या बोललेली आहे. हो. का तर त्यांनी ते राजकारण त्या पद्धतीने केलेलं आहे आणि करून दाखवलेलं आहे. आणि म्हणूनच तो माणूस असा आहे की कुठल्याही पक्षात गेला तरी तिथली लोक उभे राहतात. बरोबर. सिनेमा आवडतो की नाटक आवडतं? नाटक. का? नाटकाचं जे प्रेम आहे ना सर, म्हणजे सिनेमा
रोल अगेन कटपेस्ट आहे. नाटक वास्तववादी वाटतं. 100%. तिथे त्या स्टेजवर, आयुष्याच्या स्टेजवर जसं आपल्याला इमिजिएट ॲक्शन घ्यावी लागते ना, तसं त्या नाटकाच्या स्टेजवर तुम्हाला घ्यावी लागते. रंगमंच हा असा आहे की तिथे तुम्हाला एक चूक जरी झाली किंवा समोर तुमची होऊ दे नाही तर समोरच्याची होऊ दे, ती तुम्हाला कोपक करून घ्यायची आहे आणि तेच आपल्याला आयुष्यात पण करावं लागतं सर. ती याच्यात खेळ किती आवडतो तुम्हाला? आता ह्या राजकीय सोडून द्या, पण क्रिकेट आवडतं की फुटबॉल? कारण आता फिफा सुरू झाला. क्रिकेट पण नाही आणि फुटबॉल पण नाही, कबड्डी आवडते. वा. मी कबड्डी म्हणजे ते राजकारणाला साजेस आहे. शाळेत असताना समोरच्याला असं नाहीये सर. कबड्डीचं उदाहरण मी सांगतो. 7 खेळाडूला आउट करताना शेवटी जाणाऱ्याला निर्णय घ्यायला लागतो, एक ठेवायचा की 7चे 7 गोळा घेऊन करून यायचंय, आणायचं. ते आहे. त्यामुळे उद्दिष्ट तुमचं एकदम क्लिअर आहे. नाही सर, तसं नाहीये. स्टेट ॲटलीस्ट डिस्ट्रिक्ट लेवल पर्यंत खेळलेलो आहोत शाळेमध्ये असताना. म्हणून ती हा, बघा. थँक्यू व्हेरी मच आणि खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. निश्चितपणे पुढे ठाणे पालघर बँकेच्या संचालक पदावरती मतदारांना की त्यांनी उमेदवार निवडताना, मी म्हणणार नाही की मलाच वोटिंग करा, उमेदवार निवडताना त्या उमेदवाराचं क्वालिफिकेशन बघा, तो बँकेला काय देऊ शकतो किंवा तुम्हाला काय देऊ शकतो. मतदारांना, शेवटी ते मतदारांची बँक आहे, मतदारांना काय देऊ शकतो त्याचं आकलन करावं त्यांनी. बरोबर. कुठलाही राजकीय पक्षाचा पुरस्कृत आहे किंवा कुठल्याही राजकीय व्यक्तीची ती व्यक्ती संबंधित आहे म्हणून मतदान करण्यापेक्षा सुज्ञपणे, आणि आमचे मतदार सुज्ञ आहेत सर. जे मतदार आहेत ते इतके सुज्ञ आहेत की त्यांना बरोबर माहिती आहे की कुठे निवडून द्यायचं आणि कोणाला निवडून द्यायचं आणि काय चूज करायचं आहे. आणि ह्या वेळेस परिवर्तन होणार. वा. तर नंतर परत भेटू संचालक झाल्यानंतर ठाणे जिल्हा पालघर मध्यवर्ती जिल्हा बँकेचे. तोपर्यंत टॉक विथ राजेंद्रमध्ये इथंच थांबू. पुन्हा भेटू ताईंसह आणि नव्या बनलेल्या संचालकांसह. नमस्कार.